तुम्ही इतका वेळ गाडी थांबवणार, फुकट सोडणार का बाकीच्या गाड्या मागच्या? मॅडम या फुकट सोडणार तुम्ही बाहेरच्या गाड्या? माझा बूथ नाही येतो, तिचा बूथ नाही का पण हे मॅडम बाकीच्या गाड्या कधीपासून तुम्ही मागे माणूस ठेवलाय का? या लेनला आली आहे तुमची गाडी, त्या लेनला बोलायचं. किती वेळ मॅडम? कोण कोण आहे? तुम्ही येत नाही बूथला? नाही. किती वेळ गाड्या थांबवल्या त्या गाडीसाठी मागच्या गाड्या? अहो तुम्ही रूल ठेवलाय ना, किती वेळ गाडी उभी राहू शकते अशी? इथं नाही रूल, बोला परत फक्त इथं नाही रूल. टोल नाका कोणता आहे भाऊ? तुमचा मॅनेजर कोण आहे मॅडम सांगा? या ना साहेब इकडे जरा 2 मिनिटं या. त्या एक ट्रक साठी गाड्या किती वेळ उभ्या केल्या? तुमचा दुसरा माणूस आहे का? समजा इथं गाडी जर उभी असेल तर बाकीच्या गाड्या बाहेर नाही काढायला तुमचा माणूस तरी उभा आहे का इथं? अहो पण मग तुम्हाला माहिती आहे त्या गाडीमुळे बाकीच्या गाड्या उभ्या आहेत ना कधीपासून. मग या मॅडम बोलतात तसा रूल नाही, थांबवला तरी पैसे घ्यायला लागतात. अहो पण तुमचा माणूस आहे का मागे त्या गाडी बाजूला काढायला? अयो 5 मिनिटं थांबूच नाही शकत ना, रूल आहे तुम्हाला माहिती आहे ना किती मिनिटं गाडी थांबू शकते. अहो पण मागच्या गाड्यांना का त्रास झाला पाहिजे? हा मग मागच्या फ्री जोडल्या पाहिजे, तुम्हालाही माहिती आहे रूल. बघतो टोल नाका कोणते बघू दे ना मला. टोल नाक्याची डिटेल मी टाकतो थोड्या वेळातच. आणि हे मॅनेजर आहे, यांचं स्टेटमेंट तुम्ही बघितलेलं आहे बघा तुम्ही उद्याच. आता बघितलं त्या टोल नाक्यावर कमीत कमी ना म्हणजे 5-6 मिनिटं त्यांचा तो मॅनेजर पण बोलला समोरच्या गाडीचा प्रॉब्लेम असेल तर आम्ही काय करणार म्हणजे सरकारचा रूल आहे, तुम्ही रूल फॉलो नाही करत. तुम्ही लोकांना एज्युकेट करा ना की एवढा रूल आहे तर बाकीच्या गाड्या फ्री जातील म्हणून. वरून तो बोलतोय आमचा काय दोष आहे, असं काय दोष आहे. आणेवाडी टोल नाका होता, कराडच्या पुढे आल्यावर तो टोल नाका लागतो. बघा काय जर तुम्हाला ऑब्जेक्शन घेता येत असेल या टोल नाक्यावर तर घ्या तुम्ही, कारण की सरासर यांचं असंच खुल्याम काही ना काही चाललेलं आहे.